गावाच रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात 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 येथील पाहुणे सारे मानान आज क्रिकेटच्या मैदानानं चला वळूया आता दुसऱ्या सामन्याकडे. सर्वांचं लक्ष वेधतोय या सामन्याकडे. दोन चांगले संघ आमने सामने. एका बाजूला स्वरा 11 राजावळे तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे RK दत्ताळे. मग अशी मनीषने चांगली माहिती दिली की या हंगामामध्ये मागच्या काही स्पर्धांमध्ये RK दत्ताळे संघानं अप्रतिम कामगिरी केलंय आणि अनेक विजेतेपदं त्यांनी फटकावलेली आहेत. त्यामुळे राजावळी संघाचा राखीव खेळाडू अजूनही आमच्या एकूणच कॉमेंट्री बॉक्स एंड मध्ये नाही आहे. सामना सुरू करायचा की 3 धावांची पेनल्टी द्यायची, काय करायचं तुम्ही सांगा. या मधून या चालेल. 2.5 धावा आपण कट करू. दुसरा सामना कार्यकर्ता चषक 2022 मधील पहिला सामना लवकर आटोपला असं म्हणेन मी, कारण निश्चितच ते शेवटचं षटक भरपूर इम्पॉर्टंट ठरलं. पहिल्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि रनआउट आणि त्यानंतर एक्झॅक्टली 4 गडी बाद. त्यामुळे स्वप्नील मुकादमचं ते षटक निर्णायक होतं पहिल्या इनिंग मधील आणि त्यामुळे धावसंख्या 60च्या पलीकडे जाईल किंवा काय ती अडले फक्त 52 वर. आणि त्यानंतर तेजस सुंदरनं हाय क्लास फटकेबाजी दाखवली आणि एक अतिशय चांगला विजय मिळवला द ग्रेट मराठाना. पहिला चेंडू बंधू 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 पहिला डेड ऑन स्पॉट चेंडू, आउटसाइड द ऑफ चेंडू आणि बंधू यांचं एक गणित आहे. कुठलाही खेळाडू असो कुठलाही फलंदाज असो तो आउटसाइड द ऑफ स्टंप खेळेल किंवा नाही, मात्र बंधू हा चेंडू बरोबर 7 किंवा 8व्या स्टंपवर टाकतो. हे त्याचं एक गणित आहे. पुढचा चेंडू बॅटर नितीश यांच्यासाठी लो फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होणार डीप स्क्वेअर ग्रीन रिजन मध्ये आला एक दमदार चौकार. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट होता, मात्र यावेळेला लो फुलटॉस डिलिव्हरी आणि नितेश ज्या पद्धतीने त्याचा टान्स आहे थोडस जास्त वाकून खेळत आहेत, मात्र आपण बघतोय त्याचा योग्य वापर केलाय. मिस टाइम स्ट्रोक यावेळेला फलंदाज बाद होणार का? येस होणार. बंधून अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. त्यामुळे RK दत्ताळे संघ पहिल्या षटकात विकेट डाऊन करताय. येथील पाहुणे सारे मानान आज क्रिकेटच्या मैदानानं कार्यकर्ता ग्रुपची पोरं करती पाहुण्यांचा सन्मान शिवरायांना वंदन कर. स्वरा 11 राजावळी संघ आपण बघतोय. आघाडीची जोडी नितेश आणि प्रसाद भूते अशी आघाडीची जोडी होती, मात्र नितेशने पहिल्या चेंडू डॉट केला, त्यानंतर चौकार ठोकलाय, मात्र त्यानंतर तो गडी बाद झालाय. त्यामुळे नितेशला परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश येतोय. लेट्स सी तो कशा काय पद्धतीने फटकेबाजी करतोय. मात्र एका बाजूला RK दत्ताळे संघाकडे जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय अनेक चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत. एका बाजूला कैवल्य बंधू गोलंदाजी मार्कवर, विकेटच्या पाठीमागे आपण बघतोय यशरक्षक म्हणून जितेश बंधूंना तुम्ही पाहू शकता, हितेंद्र पाती यांना तुम्ही पाहू शकता, त्यानंतर निखिल यांना तुम्ही पाहू शकता. अतिशय क्लासिक खेळाडू आहेत भूषण भोईर आणि मिस्टर JPL केबल यांचं देखील मी नाव घेईल. त्यामुळे निश्चितच दीपेश स्वतः कर्णधार रेड जर्सी मध्ये तुम्ही पाहू शकता.
त्यामुळे निश्चितच अशी आक्रमक आणि जबरदस्त खेळाडू असलेला हा आर.के. दत्ताळी संघ, मला का कुणास ठाऊक असं वाटतंय, एक नाव होतं शिवाजी स्पोर्ट्सचं, एक नाव होतं अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचं, आता यावेळेला आर.के. दत्ताळी संघ त्याच दिशेने वाटचाल करतो. यावेळेला इनसाइड आउटचा एक क्लास फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फलंदाज बाद होईल, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. गुड बॉलिंग, आर्यन हा चांगला झेल टिपलाय. आर्यन सारखा चांगला उगवता सितारा देखील तिकडे आहे. त्यामुळे आर.के. दत्ताळी संघ लागोपाठ 2 गडी बाद करतोय. वेल बोल्ड कैवल्य. वंदन करून उतरतील सारे मैदानात, कार्यकर्ता चषक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. यावेळेला आपण बघतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तिथे आर.के. दत्ताळी संघानं आणि पहिल्या षटकात कैवल्य बंधूनं दाखवलंय की वाय आय एम द बेस्ट. कारण मागच्या काही स्पर्धामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी झाली होती. मगाशी कामेशने एक माहिती दिली की कालचा दिवस बंधूचा नव्हता, मात्र तो दिवस सरलाय मित्रा. एक नवीन दिवस आहे. बंधूनं पुन्हा एकदा एक नव्याने सुरुवात केली तिथे. लागोपाठ 2 धक्के दिलेत. मागच्या सामन्यामध्ये आपण हॅट्रिक बघितलं, मात्र यावेळेला ते हॅट्रिक होणार का? कैवल्यासाठी संधी आहे. लेट्स सी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्राईक एंडला दिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार प्रताप भोईर येऊन उभा राहिलाय. कॉन्टेस्ट जबरदस्त होणार. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022 तुम्ही बघताय. अनेक कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिकडे संदेश मार्फत, मात्र 1-2 धावा इथे पूर्ण करताना दिसेल. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 6 धावा. वडा इकॉनॉमिक बॉलिंग. पहिले षटक आपण बघतोय अजूनपर्यंत सुरू आहे, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर चौकार, विकेट आणि त्यानंतर आपण बघतोय आता 2 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक झालं नाहीये, मात्र तरी देखील आकर्षक गोलंदाजी आणि आकर्षक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दिनेश पुन्हा एकदा सज्ज आहे. दॅट्स अ ट्रेडमार्क डिलिव्हरी. मात्र आपण बघतोय फलंदाजाला परतावं लागेल. अपील मोठं नव्हतं, मात्र हलकीशी एज तिथे लागलाय आणि ही ट्रेडमार्क डिलिव्हरी होती, ती म्हणजे कैवल्य बंधूची. पहिल्या षटकात 3 धक्के दिलेत स्वरा 11 राजावळी संघाला. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय हे ठामपणे सांगून देताना आर.के. दत्ताळी याची म्युझिक येणार. जितेंद्र ठाकूर आप्पा आमचे आहेत दिलाचे हो दिलदार, आहेत दिलाचे हो दिलदार, आहेत दिलाचे हो दिलदार. बेटा दादाला तरुण पिढीचा आहे खरंच हो आधार, आहे खरंच हो आधार, आहे खरंच हो आधार. हे नेता आमचा आहे साधा, भरलाय साऱ्यांच्या मनात. 93 धन्यवाद. जे पहिले षटक संपलंय. धाव संख्या फक्त आहे ती म्हणजे 6. गडी बाद झाले 3. स्वरा 11 राजावळी संघाला मोठा प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी स्वतः आता प्रताप भोईर आहे. वन ऑफ द लिजेंड इन द गेम. मागचे 18 वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट प्रतापचं पाहू शकलोय. बऱ्याच ठिकाणी हैदोस घातलाय या एकूणच क्रिकेटरनं. आणि निश्चितच जयनुमान काढलेली ती स्पर्धा मला आजही आठवते. 2 ते 3 वर्ष अगोदर ज्यावेळेला प्रताप आपण पाहिलं होता, एका षटकात काही धावा असताना प्रताप गेला तिकडे. लागोपाठ 3 षटकार टोकले, तो सामना संपला होता त्यांनी. आणि निश्चितच अशा काही आठवणी आहेत प्रतापच्या. मात्र या घडीला त्याच्या समोर आव्हान तितकंच आपण बघतोय कडवं आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर येतोय दिवेश पाडेल. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी दिवेशने केलंय मागच्या काही काळामध्ये आणि निश्चितच बेस्ट बॉलरचा किताब देखील त्यांनी फटकावलाय. लगातार 2 वेळा त्यानं ह्या बेस्ट बॉलरचा किताब फटकावलाय. त्यामुळे आव्हान जबरदस्त कडवं असेल. एका बाजूला दिवेश, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या प्रताप भोईर. आणि हीच क्रिकेट, यांचंच क्रिकेट आम्हाला पाहिजे आहे. आणि म्हणूनच कार्यकर्ता चषकाचं आयोजन आहे की चांगले खेळाडू आमने सामने व्हावेत. आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते जुचंद्र स्टेशन कडून. मिस्टर दिवेश टू प्रताप. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे
हा चेंडू उडवता आला असता, मात्र कदाचित असं राहून राहून वाटलं की बॅट अगोदर जाते आणि चेंडू नंतर आलाय किंवा काय. कारण या चेंडू मागे जर बघितलं एक जेन्युइन डिलिव्हरी होती, लेंथ बॉल मी म्हणेन नक्कीच या चेंडूला, मात्र कुठेतरी थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न झालाय, तो म्हणजे प्रतापचा. चेंडू निर्धाव जातोय. गुड बॉलिंग दिवेश. वेल प्लेड. अतिशय स्टायलिश फटका बघायला मिळतोय. मात्र एक गोष्ट इथे दिवेची गोलंदाजी ऍक्शन बघितली तर निश्चितच लक्षात येईल मुंबईचा आणि एकूणच भारताचा एक अतिशय चांगला गोलंदाज धवल कुलकर्णीची तुम्हाला आठवण येईल. कारण एक जेन्युइन ऍक्शन, लेदर क्रिकेटची एक जेन्युइन ऍक्शन असते, ती ऍक्शन इथे नक्कीच इथे दिवेश दाखवून दिसतोय. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या ऍक्शन मध्ये जास्त आक्रमकपणा नाहीये, मात्र ज्यावेळेला चेंडू तो रिलीज करतोय त्यावेळेला कुठेतरी लाईन अँड लेनची प्रामाणिकपणा काय असतो ही गोष्ट तिथे नक्कीच दिसते. वेल बोल्ड दिवेश. यावेळेला स्ट्राईकवर आहे ते म्हणजे रवी ठक्कर. स्वरा 11 राजावळी संघाला धावांची गणित वाढवावे लागतील. ज्या पद्धतीने उन्ह वाढलेत त्यामुळे धावा देखील वाढवाव्या लागतील. उन्हाचा तडाखा जाणवणार आहे मित्रांनो. आमचे आयोजक तयार आहेत पाणी वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन, मात्र मी तुम्हाला देखील विनंती करीन तुमच्या स्क्वॉड मध्ये देखील चांगली व्यवस्था करा. यावेळेला पुन्हा एकदा एक जेन्युइन लेन डिलिव्हरी. चेंडू आपण बघतोय जागा बनवली होती स्ट्रोक साठी, थोडस फुटवर कमी पडतंय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. दिवेश मी का बेस्ट बॉलर आहे या हंगामात हे पुन्हा एकदा दाखवतोय. व्हेरी गुड बॉलिंग, जेन्युइन बॉलिंग. व्हॉट अ डिलिव्हरी. काय बरेच जण या बाजूने ज्यावेळेला क्रिकेट आपण बघतो समोरच्या बाजूने बरेच जण सांगतील की या गोलंदाजीमध्ये एक्झॅक्टली आहे काय. तर एक गोष्ट मी मागाशी म्हटलं की प्रामाणिकपणा, दिशा टप्प्यावर कंट्रोल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणताही वेडावाकडा प्रयत्न नाहीये त्याच्याकडून की जास्त शोल्डरचा वापर केला पाहिजे, चेंडूला जास्त आपटलं पाहिजे, असा कोणताही वापर नाहीये. जेन्युइन गोलंदाजी काय असते याचं एक अतिशय चांगलं उदाहरण. वेल बोल्ड. यावेळेला स्लो डिलिव्हरी आहे, फसलाय प्रयत्न, चेंज ऑफ पेस. ग्रेट बॉलिंग बाय दिवेश. दिवेशच्या या काही चेंडू मध्ये त्याच्या प्रेमात नक्कीच आम्ही पडलोय. वेल बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी. नंबरच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यात, कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र. व्हॉट द बॉलिंग. इथे महेंद्र भगत निश्चितच आमच्या बाजूला आहेत आणि मला अजून एका जबरदस्त लिजंड टेनिस क्रिकेटपटूची आठवण झाली दिवेची गोलंदाजी बघून, ते म्हणजे दहिसरचा मुकेश कावड. मुकेश कावडकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे त्याचा टप्पा, आणि त्यांनी टेनिस क्रिकेट गाजवलं. मोठमोठ्या संघांकडून ते भरपूर वर्ष क्रिकेट खेळले आणि आज आपण बघतोय मास्टर मध्ये देखील ते खेळताना दिसतोय. व्हेरी फाईन बॉलर मुकेश गावड. दिवेशने नक्कीच इथे आठवण दिलंय. यावेळा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, फक्त आणि फक्त चेंडूला पुश केलंय. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालंय. भूषण भोईर आहेत तिथे. 2 धावा मात्र इथे मिळते. जितेश नाराज आहेत, मात्र या 2 धावाने संघाची धावसंख्या जी बराच वेळ थांबली होती ती पुढे सरकते. धावसंख्या 9, गडी बाद झाले ते म्हणजे 4, षटक संपलेले 2. ही परिस्थिती अतिशय नाजूक आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या बॉलिंग साठी. वेलबॉल दिवेश, अप्रतिम कामगिरी. फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय. व्हॉट अ इकॉनॉमिकल बॉलिंग. मात्र आर के दत्ताळी समोर आता प्रश्न असेल की कैवल्यला दुसऱ्या ओव्हरसाठी लगेच आणायचं की दिवेशला पुन्हा एकदा चान्स द्यायचा, हा प्रश्न आहे. कारण तिथे जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 5 असे ब्रेन आहेत जे लवकर लवकर चालतील. कैवल्य बंधू स्वतः, जितेश बंधू, निखिल, दीपेश, त्याच्यानंतर पाती. त्यामुळे हे असे आहेत जे नक्कीच 5 डोकी वापरू शकतात. मात्र त्यांचं एकमत झालंय. कैवल्याला त्यांनी लगेच आणलंय. गुड डिसिजन, मी म्हणेन गुड डिसिजन. कारण कैवल्यांना मागच्या षटकात 3 विकेट्स बाद केलेत. त्यामुळे निश्चितच स्वरा 11 राजावळी संघाला जर दबावात आणायचं असेल तर कैवल्यचं मैदानात असणं गरजेचं आहे. गुड डिसिजन. व्हॉलंटियर्सना विनंती आहे की त्यांनी पाणी रेडी ठेवायचं आहे. मित्रांनो, हे षटक संपल्यानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. ह्युमिडिटी जबरदस्त आहे. आपण बघतोय या समुद्राच्या जवळ जवळ भरपूर जवळ आहोत आपण, आणि असताना ह्युमिडिटी, आर्द्रता जी आहे ती जबरदस्त असते. त्यामुळे स्वेटिंग जबरदस्त होणार. उन्हाचा तडाखा वाजतोय.
आपण बघतोय अहमदाबाद सारख्या ठिकाणी 45 अंश सेल्सिअस डिग्री तापमान आहे. थोडंसं खाली आलात तर सुरतला देखील 42 डिग्री आहे. मात्र आपण इथे आपण बघतोय 35-36 मध्येच आपलं पाणी होत आहे. निश्चितच तापमान जे वाढलंय त्यामुळे अनेक वृक्षारोपणाची गरज आहे, झाडांची गरज आहे. पुढच्या वेळेला कार्यकर्ता चषक ज्यावेळेला आयोजित होईल त्यावेळेला निश्चितच वृक्षारोपण कार्यक्रम करायला हरकत नाही. कैवल्य टू भूमित. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा भूषण आहे तिथे. यावेळेला चांगलं कलेक्ट केलंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकलंय. मात्र एक गोष्ट चांगली झाली, भूमीतनं स्ट्राईक रोटेट केलंय तिथे, कारण मैदानात प्रताप बघायला मिळेल का ती वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण प्रतापला प्रताप गाजवावाच लागेल. स्वराईला राजावळी संघ आणि प्रताप भोईर हे वेगळं नातं आहे आणि त्या नात्याला आता नक्कीच एक वेगळी झळाली द्यावी लागेल. पुन्हा एकदा स्वागत करूया एकूणच मुख्य आयोजक रोहन कुंजविहारी पाटील यांचं. वेलकम. क्षेत्ररक्षणात अजून बदल हवा आहे. डीप मध्ये जर बघितलं तर ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षक बघतोय. 3 क्षेत्ररक्षक निश्चितच तडियार सर्कलच्या बाहेर दिसत आहेत तुम्हाला. मिड विकेट, काव कॉर्नर आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक उभा आहे. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. फक्त एकच धाव मिळेल. दीपेश उभा आहे तिथे. यावेळेला मात्र प्रतापचा अप्रोच काहीतरी वेगळा दिसतोय. त्याचे कॅल्क्युलेशन्स काहीतरी वेगळे दिसत आहेत. गरज आहे धावांची, मात्र ती धावसंख्या अजूनपर्यंत दिसत नाही आहे. मागच्या सामन्यात आपण 50च्या पलीकडे धावसंख्या पाहू शकलो. याचं कारण कामणनं चांगली धावसंख्या उभारली होती, मात्र शेवटच्या षटकात कमाल केली स्वप्नील मुकादमनं आणि तब्बल 5 गडी त्या एकूणच षटकामध्ये त्यांनी बाद केलेत आणि म्हणूनच तो एक मोठा ड्रॉबॅक राहिलाय कामणच्या विजयामध्ये. यावेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट झालाय. पुन्हा एकदा म्हणेन मी की जेन्युइन कैवल्य बंधू डिलिव्हरी. उंच पुरा हा खेळाडू आणि आपल्या शोल्डरचा वापर जबरदस्त करत असतो आणि खास करून त्यांचे फिंगर ज्या पद्धतीने तो रोल करतो चेंडूवर ते पाहणेवल असतं. वेल बंधू. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. इथे मात्र यशरक्षकाला बीट करून जातोय चेंडू. लेट्स सी द अंपायर डिसिजन. बाईचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळेल त्या. कैवल्य थोडासा नाखुश आहे, मात्र तिथे जितेश बंधू याच्या हातातून चेंडू सटकलाय. मात्र स्ट्राईक रोटेट झालाय. पुन्हा एकदा तीच गोष्ट. आता मात्र थोडासा गिअर चेंज करावा लागेल तिथे. एकूणच आपण बघतोय प्रतापला संघाची धावसंख्या झाली ती फक्त 12 धावा. गडी बाद झाले ते 4. स्वरा 11 राजावळी वर्सेस आर्के दत्ताळे असा सामना तुम्ही पाहताय. TCP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 2 कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलंय. एक धाव कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेसाठी जाणार नाहीयेत. अजूनही शांत आहेत प्रताप. त्यांना पूर्ण कल्पना आहे 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. त्या 2 षटकामध्ये काहीही घडू शकतं. आपण जास्तीत जास्त धावा कुठू देखील शकतो. त्यामुळे निश्चितच त्याचा तो प्रामाणिक विचार आहे. मात्र ती वेळ येईल का, ती नियती त्याला साथ देईल का, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच कॅल्क्युलेशन आहेत. मात्र हे कॅल्क्युलेशन योग्य पद्धतीने एक्झिक्यूट होतील का या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा बंधू. आकर्षक कामगिरी सुरू आहे. बंधू वर्सेस भूमित. वेल बोल्ड इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी एज लागली होती. चेंडू येतोय तो म्हणजे कव्हर पॉइंटला. एका जावर समाधान. भूषण धाव घेतलेली नाही आहे तिथे आणि तिथे त्यामुळे एकूणच आपल्याला दिसतंय की स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे तिथे आणि म्हणूनच धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आहे. चेंडू इथे निर्धाव जातोय. षटक संपलेले 3. धावसंख्या फक्त आणि फक्त 13. त्यामुळे हा जवळजवळ निच्चांक दिसतोय आतापर्यंत. एकूणच या स्पर्धेतला असो किंवा इतरच्या स्पर्धा बऱ्याच झाल्यात त्यामध्ये देखील, कारण 3 षटकामध्ये एवढी कमी धावसंख्या आम्ही पाहू शकलो नव्हतो. मात्र इथे स्वरा 11 राजावळी संघ अजूनपर्यंत शूट झालेला नाही आहे. लेट्स सी प्रताप भोईर काय करणार. आता सगळे लक्ष स्वरा 11 राजावळी संघाचं प्रतापकडे राहून राहिलंय. ऐकूया एक छोटंसं म्युझिक.
कार्यकर्त्यात नाव गाजत या चषकाच, पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजत या चषकाच, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. षटक संपलेल्या 3 धावसंख्या आहे 13. कैवल्य बंधून 2 षटका हाताळली, 6 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत, 9 धावा दिलेत आणि 3 गडी बाद केले. म्हणजे जवळजवळ 1 षटक त्यांनी निर्धाव टाकलाय. वेल बोल्ड कैवल्य बंधू. तर दुसऱ्या बाजूला दिवेश पाटीलने 1 षटक हाताळला, आतापर्यंत फक्त 3च धावा दिल्या आणि 1 गडी बाद केले. 4 चेंडू त्याने देखील निर्धाव टाकलेत. नवीन गोलंदाज येतोय हितेंद्र पाती, 4थं षटक हाताळणार तो. त्याच्या समोर आव्हान आहे ते म्हणजे प्रतापचं. प्रतापनं काही वेळ दिलाय खेळपट्टीवर. लेट सी तो काय करतोय, कारण स्वरा 11 आणि विजय याच्यामध्ये आता प्रतापला चांगली कामगिरी करावीच लागेल. कार्यकर्ता चषक 2022 तुम्ही बघताय. श्री रोहन कुंजविहारी पाडल यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघतोय. अनेक मोठे मोठे मान्यवर इथे येताना दिसतील. आज सकाळीच आपण बघितलं सन्माननीय आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते एकूणच या कार्यक्रमाचं, या एकूणच खेळाचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली. पहिला सामना जिंकला तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र संघानं आणि त्यानंतर हा पुढचा सामना, दुसरा सामना सुरू आहे आर.के. दत्ताळे वर्सेस स्वरा 11 राजावळे. चला जास्त वेळ वाया जातोय, प्लीज लक्ष घाला. ओ चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. जी अपेक्षा केली प्रतापनं ती उंची गाठली नाहीये. या विकेटचं नक्कीच मी कौतुक करीन. द ग्रेट मराठीची स्पर्धा होती आणि त्यावेळेला या विकेटचं नव्याने निश्चितच आपण बघतोय ही विकेट बनवण्यात आली. थँक्यू मोहन रवींद्र पाडल भाई यांचं. आणि निश्चितच एक अतिशय चांगली विकेट. या विकेटमध्ये अतिशय चांगली जान आहे. चेंडू बऱ्याच वेळा उडतो, बऱ्याच वेळा खाली राहतो, त्यामुळे फलंदाज चांगल्या पद्धतीने चेंडूवर येऊन खेळू शकतात. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. गुड बॉलिंग बाय हितेंद्र. दिशा आणि टप्पा, जी कामगिरी केलंय कैवल्यनं, जी कामगिरी केले दिव्येशनं, तीच कामगिरी मी करणार. त्यामुळे निश्चितच अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत बरेच चेंडू निर्धाव प्रतापच्या बॅट मधून आलेत. हितेंद्र वर्सेस प्रताप. यावेळेला मध्ये चेंडू बॅट्समन स्लॉट मध्ये येणार एक मोठा दमदार षटकार. प्रताप आपला दर्जा नक्कीच दाखवणार. एक सीझन मला आठवतोय 2006-2007चा सीझन आणि निश्चितच मीरा भाईंदरच्या मैदानामध्ये प्रतापनं अतिशय धुमाकूळ घातला होता आणि त्यावेळेला मोरगाचा जो चेतन आहे तो नेहमीच ही गोष्ट सांगायचा आहे की ज्याला बॅटिंग करायची असेल त्याला प्रतापची बॅट घेऊन द्या, ते नक्कीच मोठी कामगिरी करणार. त्यामुळे तो सीझन अजूनही लक्षात आहे आणि आतापासून मी 15 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. त्यामुळे निश्चितच प्रतापनं किती सेवा केलंय आपल्या संघासाठी. वेळ वाया जातोय, लक्ष घाला. पंचांना विनंती करतोय. प्रत्येक चेंडूवर भरपूर मोठा प्लॅन सुरू आहे, आम्ही समजू शकतो. आर.के. दत्ताळे संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार. हितेंद्र वर्सेस प्रताप हे बॅटल सुरू आहे. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. चेंडू वन बाउन्स सीमारेषा गाठणार का? नाही, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बंटी उभा आहे तिथे. 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना दिसत आहेत. गुड क्रिकेट. काय क्रिकेट सुरू आहे बघा. क्षेत्ररक्षण चांगलं, गोलंदाजी चांगली, फलंदाजी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे अफलातून क्रिकेट इथे सुरू आहे. आइसक्रीम में चोकोबार मिलेगा, गोला मिलेगा, सब मिलेगा. यावेळेला मात्र एक भरपूर खराब चेंडू मात्र इथे
जितेशने ज्या पद्धतीने फुटवर्कचा वापर केलाय चांगलं क्षेत्ररक्षण टिके झालंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईट +2. 2-3 धावा इथे मोजल्या जातील. जितेशने प्रयत्न केला फुटवर्कचा वापर केलाय मात्र इथे आपण बघतोय दीपेशला त्यानंतर बर्फी मोठी मजल मारावी लागली. संघाची धावसंख्या इथे आपण बघतोय पुढे सरकते ती 24 वर जाऊन पोहोचलोय. 24 धावसंख्येला आकार येतोय मात्र अजून मोठे फटके येणं गरजेचं आहे स्वरा 11 राजावळी संघासाठी. दोन्ही बाजूनं अतिशय चांगलं बॅटल सुरू आहे. यावेळेला मात्र हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप आहे का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. येस, वाईटचा इशारा येतोय. मगाशी 3 धावा वाईटच्या, आता 1 धाव, त्यामुळे एक चौकार वाईटच्या रूपाने इथे येतोय. हितेंद्रचं कुठेतरी लक्ष विचलित झालंय. धाव संख्या 25. षटकात आतापर्यंत 12 धावा आलेत. यावेळेला पुन्हा एकदा 40 फटका मात्र हा फटका ये साइड स्क्रीनच्या समोर जातोय. आलाय एक दमदार कडक षटकार. दंडिका आईची घेऊन आणा ओर केलं ती मैदानान ओर केलं ती मैदानान ओर केलं ती मैदानान मारती चौकार षटकार आज जुचंद्र गावान जुचंद्र. बघा मगासपासून स्ट्राईक वारंवार माझ्याकडे मी का ठेवतोय तर हा विश्वास आहे आणि त्या विश्वास अतिशय चांगल्या पद्धतीने इथे एक्झिक्यूट करताना. याला पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे का? लेट्स सी काय घडतंय. मात्र इथे अपील मात्र एक्झॅक्टली काय घडलंय फलंदाजाला परतावं लागेल कारण चेंडू ऑन द पॅड लागला आणि त्यानंतर लेग बिफोर विकेट. इकडे पंचांचं बोट वर गेलंय. प्रतापची खेळी संपुष्टात येते. या एकूणच चेंडूवर फलंदाज बाद झालाय त्यामुळे ती धावसंख्या असं वाटत होतं की वाढते वाढते ती 31 वर थांबलंय कारण मागच्या षटकात तब्बल धावा जर बघितल्या तर 18 धावांचा चोप इथे बसलाय. षटक संपलेले 4. धावसंख्या 31. 3 षटकानंतर धावसंख्या होती 13. मागच्या षटकात आपण बघितलं प्रतापनं 18 धावा कुठल्या. हितेंद्रच्या धावसंख्या 31 झाल्या. सरासरी कुठेतरी आता थोडीशी हँडसम दिसू लागलंय 4 षटकानंतर. जवळजवळ 8 ची सरासरी. शेवटच्या षटकासाठी निखिल पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवर येतोय. लेट्स सी या षटकात अजून 14 ते 15 धावा आल्या तरी देखील एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत मित्रांनो. जरतरला कोणतेही स्थान नाहीये. एक्झिक्युशन कसं होत आहे, फलंदाज कसे खेळत आहेत, गोलंदाजी कशी होते, क्षेत्ररक्षण कसं सुरू आहे, या सगळ्या गोष्टी नियतीच घडवते. लेट्स सी नियती कोणाच्या बाजूने आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे रोशन. भूमित आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिल पाडेल एक अतिशय आकर्षक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकासाठी आर.के. दत्ताळी संघाची सेवा करण्यासाठी येतील. स्ट्राईक एंडला भूमित आहे. नॉन स्ट्राईक एंडला रोशन येतोय. निखिल फुल टॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला चेंडू टोकून दिलाय मात्र जास्त जोरकस फटका म्हणता येणार नाहीये. थ्रो दिला जातोय मात्र तो रॉंग एंडला होता. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. कैवल्य आपल्या शोल्डरची पॉवर दाखवताना इथे दिसतोय मात्र तो रॉंग एंडलाच थ्रो होता. धावा मिळतील 2. संघाची धावसंख्या 33. 33 धावा 5 गडी बाद. प्रताप बाद झाला. 19 धावा केल्या. 11 चेंडूंना सामोरं जात 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मध्ये आम्ही पाहू शकलो. यावेळामध्ये आपण बघतोय थोडस थांबवण्यात येत आहे. हवेचं प्रमाण आता वाढत चाललंय त्यामुळे फटकेबाजी ही तर नक्कीच होणार. दॅट्स अ डाऊन द ग्राउंड. मोठा फटका पाहायला मिळतोय. जास्त वेळ हवेत आहे. चेंडू जवळ विजिबल झाला नव्हता मात्र तरी सुद्धा हितेंद्रनं हा चांगला झेल टिपलाय. परतावं लागेल ते म्हणजे भूमीतला. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच. कार्यकर्ता दशक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. तर क्रिकेट रसिकांसाठी या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त अशी
बक्षीस आहेत लकी ड्रॉ द्वारे ती बक्षीस आम्ही देणार आहोत आणि त्यामध्ये एक भरपूर विशेष पारितोषिक आहेत. LED TV आपण पाहू शकता, AC पाहू शकता, कूलर पाहू शकता, त्यानंतर साऊंड सिस्टीम पाहू शकता, वॉटर प्युरिफायर तुम्ही पाहू शकता, ज्युसर आहे, आयर्न आहे, त्याच्यानंतर डिजिटल वॉचेस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे रेझर आहे. हे ट्रिमर तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता कारण ऊन जबरदस्त आहे. बऱ्याच ठिकाणी खाज खुजली ही येते त्यामुळे तुम्ही हेअर ट्रिम करायला हरकत नाहीये. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील ज्यांनी लकी ड्रॉ ठेवलाय आणि या लकी ड्रॉ जो आहे तो आम्ही शेवटी ओपन करणार आहोत. त्यामुळे आमच्या क्रीडा रसिकांसाठी भरपूर भरपूर आकर्षक पारितोषिके आहेत. फक्त तो लकी ड्रॉची जी कुपन्स आहेत लवकरात लवकर तुम्ही कलेक्ट करा. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, जेल होणार का? भूषण भोईर जेल नाहीये, कॉल नाहीये. निखिलनं कॉल देणं गरजेचं होतं का? भूषणचं कॉल देणं गरजेचं होता. इथे मात्र आपण बघतोय धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. जवळजवळ 15 यार्डातच म्हणावं लागेल की 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळतोय. बॅट्समन ओके आहे ना? येस, ही इज ऑल राईट. 3 धावा या एकूणच चेंडूवर येत आहे. त्या 3 धावांना संघाची धावसंख्या मात्र 36 वर जाऊन पोहोचले. थोडीशी आकर्षक धावसंख्या म्हणावी लागेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका नक्कीच राजावळी संघाला एक वेगळं स्फुरण देऊन जाईल कारण ती काळाची गरज होऊन बसले. कारण छोटी धावसंख्या घेऊन तुम्ही या एकूणच मैदानावर धावसंख्या डिफेंड करू शकणार नाहीत कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग लाईन ऑफ RK दत्ताळी संघाची आहे भरपूर मोठी बॅटिंग लाईन आहे. जितेश बंधू, दीपेश, हितेंद्र पाती, कैवल्य बंधू, निखिल पाटील, भूषण भोईर, संदेश दाणे, केवल, भरपूर मोठी बॅटिंग लाईन अप आहे. ओ क्लीन बोल्ड, व्हॉट अ गुड बॉलिंग बाय निखिल पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद होणार तो म्हणजे सूरज, शून्यावर बाद झालाय. ग्रेट बॉलिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे वीरेंद्र. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या थांबले ती म्हणजे 36 वर. स्वरा 11 राजावली वर्सेस RK दत्ताळी जुचंद्र असा सामना सुरू आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होणार का? झेल मात्र होऊ शकलेला नाहीये. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. मात्र इथे आपण बघतोय थोडीशी जास्त रेस इथे पाहायला मिळते. डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. यावेळेला दिवेशने मात्र चांगला थ्रो दिलाय. फलंदाज इथे मात्र आपण बघतोय बाद होतोय तो म्हणजे रोशन बाद झालेत. तिसरी धाव घेताना इथे रोशन बाद होते. त्यामुळे या 2 धावा संघाची धाव संख्या 38 वर जाऊन पोहोचले. 39 धावांचा एक माफक लक्ष आहे. मात्र ही धावा तरी देखील आव्हान देण्यासारखी नक्कीच आहे कारण गोलंदाजी जर चांगली झाली तर निश्चितच ही धावसंख्या डिफेंड करता येऊ शकेल. मात्र काही अंशी मी असं म्हणेन की स्वरा 11 राजावळी संघाचा प्लॅन कुठेतरी कमी पडतंय. पहिल्या षटकामध्ये खास करून त्यांनी 3 गडी बाद झालेत त्यामुळे कुठेतरी प्लॅन दिसून आला नाही. 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पहिले षटक कोणत्या पद्धतीने खेळलं पाहिजे, विकेटवर उभं राहून या धावा होत आहेत त्यामुळे कुठेतरी ते नियोजन चुकलंय स्वरा 11 राजावळी संघाचं आणि म्हणूनच धावसंख्या कदाचित असं वाटलं होतं की 50च्या पलीकडे धावसंख्या दिसायला पाहिजे. दिसते मात्र ती फक्त 38-39 धावांचं लक्ष आहे. मात्र हे लक्ष कशा काय पद्धतीने RK दत्ताळी संघ चेस करतोय किंवा त्यांचा पाठलाग करतोय थोड्याच वेळात हे आपल्याला गणित मिळतील. घेऊया एक छोटासा HMDJ साऊंड ब्रेक.
वाजत या चषकाच कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात 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 दंडिका आईची घेऊन आण ओर केलं ती मैदानान ओर केलं ती मैदानान ओर केलं ती मैदानान मारती चौकार षटकार आज जुचंद्र गावान आज जुचंद्र गावान आज जुचंद्र गावान रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात धन्यवाद विजय. चषक ठेवलाय चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या लगेच, कारण 39 धावांचं लक्ष आणि लगेच कमेंट्री बॉक्स एंड मध्ये देखील बदल होतोय. आमच्या अजून एक अधिकृत समालोचक आणि या गावातील एक अतिशय चांगला आवाज आणि एक देखणा क्रिकेटपटू हितेश भोईर तुमच्या समोर येईल. हॅलो हॅलो धन्यवाद संकेतजी पाटील. नक्कीच एक आपण बघितलं तर मीरा मैदाचा ज्येष्ठ समालोचक तर नाही, ज्येष्ठ नाही, श्रेष्ठ सुद्धा आहेत. तर आपण आलो नक्कीच कार्यकर्ता चषक 2020-22 मध्ये बघतोय आपण रोहनजी पाटील युवा अध्यक्ष जुचंद्र. जेव्हापासून त्यांच्या खांद्यावर ही जिम्मेदारी दिली त्यांनी नक्कीच त्यांचं कामाला सुरुवात केली आहे. चला दोन बॅटर्स मैदान आपण बघतोय. नक्कीच कैवल्य पाटील बंधू तसेच जितेश पाटील बंधू, दोन बंधू मैदानात. तर त्यांचे जितेश पाटील यांचे बंधू चँग पाटील आपण बघतोय VIP डाईसवर. नक्कीच आपण बघतोय या स्पर्धेचा पहिला दिवस कार्यकर्ता चषक थोडासा उशिरा सुरुवात झाली, पण नक्कीच योग्य सुरुवात म्हणावी लागेल. आणि सर्व स्वयंसेवक बंगाली माते सुद्धा सज्ज आहेत. त्यानंतर सर्व कार्यकर्ते हळूहळू या स्पर्धेच्या दिशेने वळताना आपण बघतोय कामेश पाटील सुद्धा आमच्यासोबत जोडले जात आहेत. कामेश पाटील बघितले तर गोल्डन फिंगर MCA मान्यता प्राप्त अधिकृत असे स्कोरर आमच्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत. आपण बघतोय तर TCP लाईव्हचे महेंद्रजी भगत स्वतः सर्व आहे. TCP लाईव्ह एक चांगली चित्रीकरण आपण त्यांच्या मार्फत पाहतोय. त्यांच्यासोबत त्यांच्या पंचांचा इशारा होता. खेळाला सुरुवात दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. धावसंख्या बघली तर ती म्हणजे 39 रन्स टू विन. बघूया बंधू ज्याच्या नावावर नाईट टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब होता तोच बंधू स्ट्राईकवर आहे. तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज आहे तो म्हणजे दिनेश. पॅव्हलियन एंडकडून पहिला चेंडू घेऊन दिनेश पाहूया कशा प्रकारे खेळेल बंधू. हो यावेळी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होत आहे. थर्ड मॅन लॉंग स्टॉप बाउंड्री रिजन मध्ये. नक्कीच हा आलाय लेग बाईचा चौकार. नक्कीच अवांतरच्या रूपाने सुरुवात होत आहे. 4 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. थँक्यू जे चालू असलेला सामना स्वरा 11 राजवली वर्सेस RK दत्ताळी जुचंद्र, ज्यांच्या नावावर लगातार 3 ट्रॉफ्या ज्यांनी आतापर्यंत पटकावलेत. आणि एक मानाची ट्रॉफी म्हणजे RK इंटरव्हाइज स्वतः त्यांचा संघ आहे. आणि नक्की चांगली ट्रॉफी यंदाच्या हंगामात नक्की जवळपास 12वी ट्रॉफी त्यांच्या खिशात आणि खुश असतील. आणि जवळजवळ सर्व तारे सितारे या संघामध्ये भरले आहेत ते म्हणजे RK दत्ताळी.
तर कमी लेखून चालणार आणि समोरचा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे स्वरा 11 राजौली. स्वतः प्रताप भोईर या ठिकाणी या संघाला पुढे नेताना आणि चांगली बांधणी करताना आपण पाहतोय संघ स्वरा 11 राजौली. पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा दिनेश बंधू साठी. त्यावेळी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झाला म्हणजे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू दन करत जाईल सीमारेषे पार. हा येतोय कार्यकर्ता चषक चौकार डीजे. चंडिका आईची घेऊन आणा ओर केलं ती मैदानान ओर केलं ती मैदानान ओर केलं ती मैदानान मारती चौकार. या चौकाराची धावसंख्या वाढली जाऊमधली 8 या धावसंख्येवर. आणि आपण बघतोय आर के दत्ताळी संघाचे मॅनेजर या ठिकाणी सागर भोईर आमच्यापर्यंत उपस्थित आहेत आणि आम्हाला लगेच माहिती पुरवतात की 12 या हंगामातील 12वी फायनल त्यांच्या खिशात आहे आणि आजचा प्रयत्न असेल की 13वी फायनल सुद्धा त्यांच्या खिशात जाईल. हाच नक्कीच प्रयत्न असेल आणि प्रामाणिक प्रयत्न करताना आपण पाहतोय आर के दत्ताळी संघ आणि जितेश बंधू. याच्याबद्दल काय बोलाल तेवढं कमी. पुढचं चेंडू पुन्हा एकदा दिनेश. यावेळी खोलटा चेंडू खुमगडलाय, चेंडू खाली आहे ते म्हणजे स्वतः कर्णधार. चेंडू उचलेपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन बदली 9 रन्स 9 धावा बिनबाद 9 अशी स्थिती आर के दत्ताळी संघाची आपण पाहतोय. आता मात्र प्रथम स्ट्राईक गेलं म्हणजे कैवल्य पाटील बंधू नक्कीच चांगली गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत त्यांनी खूप साऱ्या कमाल केल्यात. नक्कीच 2 षटका हाताळली 9 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. तोच कैवल्य आता मात्र फलंदाजी करताना. हो यावेळी खुलगटा चेंडू बघूया क्षेत्ररक्षकाची साथ किती मिळते या ठिकाणी. एक धाव पूर्ण होत आहे. फेकी थोडीशी खराब पण मात्र रोखलं जात आहे. एका धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढली जाऊन बोलली ती म्हणजे 10 दुहेरी अंकात 10. की चांगली जोडी आतापर्यंत बघतो आपण. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या 39 धावा जमवायच्या असताना 10 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या जात आहेत आणि कंपल्सरी चेसच्या स्पर्धेचा नियम. हो यावेळी नक्कीच घुटनाटे एक शॉट खेळायचा होता. चेंडू शरीर आधारतो पंच आमच्यापर्यंत बोलतायत. लेग बाईचा इशारा सर अमोल वेतुसकर. आपण पाहतोय स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेत. तर नॉन स्ट्राईक पंच आपण बघितलं तर ललित भोईर. स्क्वेअर लेग पंच या गावचे सुपुत्र आहेत ललित भोईर. खूप सारा एक्सपिरियन्स त्यांच्या मार्फत. पुढचा चेंडू यावेळी नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू नक्कीच वाईटचा इशारा पंच अमोलजी वेतस्कर. धावसंख्या 1 ने वाटली जाऊन ती म्हणजे 12 धावा. शेवटचा चेंडू यावेळी सुंदर फटका आहे. चेंडू हवेमध्ये पाहूया. प्रताप भोईर चेंडू खाली धावतायत नक्कीच पण 2 धावा काय रोखू शकणार नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. फेकी येईपर्यंत 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढली जाऊन बोलली ती म्हणजे 14 धावा. षटक समाप्त झाले मैदानात. पहिला धावसंख्या बिनबाद 14 आर के दत्ताळी संघ. आपण पाहतोय तर टीसीपी लाईव्ह आपण बघतोय महेंद्रजी भगत सकाळपासून या ठिकाणी कार्यरत आहेत. आता बघतोय 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. थोडासा प्रताप भोईर याला आपल्या संघासाठी कारनामा करावा लागेल आणि ते नेहमीच कारनामे करत असतात. अशी त्यांच्याकडून खूप सारे कारनामे आम्ही पाहिलेत. मात्र यावेळी त्यांना स्वतःवर जबाबदारी घ्यावी लागेल. कारण की बघितलं 2 बॅटर बघितलं आपण मैदानात. जितेश पाटील बंधू तसेच कैवल्य पाटील बंधू असे 2 बंधू आपण मैदानात पाहतोय. नवीन आलेला गोलंदाज नंबर 2 षटक कोण घेऊन येईल. नक्कीच चर्चा या ठिकाणी होताना दोन्ही गोलंदाज आपण पाहतोय. चर्चा सत्र चालू आहे. थोडासा वेळ वाया जाणार याच्याकडे लक्ष द्या. तर आमचे गोल्डन फिंगर कामेश पाटील MCA मान्यता प्राप्त. नक्कीच त्यांना IPL मध्ये सुद्धा संधी आली होती पण ते बोलले की आमची टुर्नामेंट आहे कार्यकर्ता चषक त्यासाठी आम्ही जाणार आहोत. त्यानंतर ते या ठिकाणी दाखल झालेत. तर वीरेंद्र नवीन आलेला गोलंदाज नंबर 2 चे षटक घेऊन तर वीरेंद्र नंबर 2 चे षटक घेऊन. तर आपण बघितलं आमचे स्कोर बुक सुद्धा कॉपी राईट्स आहे. टेन्शन घेऊ नका. आमचे महेंद्र बघा सुद्धा कॉपी राईट वापरतात.
TCP लाईव्हचे पुढचा चेंडू घेऊन वीरेंद्र. तर 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्वरा 11 राजवाडी बघतोय 39 धावा 38 धावा जमवले होते आणि 39 धावांचं माफक उद्दिष्ट ठेवलं जातं म्हणजे RK दत्ताळी संघासमोर. पुढे चेंडू घेऊन तो म्हणजे वीरेंद्र बंधूसाठी यावेळी स्ट्रोक जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू चेस करतोय तो म्हणजे भूमित आणि चेंडू उचलीपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावावर सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जात आहे. फेकीपर्यंत तिसरी धाव पूर्ण. चौथा धावाचा नक्कीच प्रयत्न असेल आणि या ठिकाणी मात्र धावून काढलेला हा चौकार आपण पाहतोय बंधू 2 बंधूंमध्ये. या 4 धावेची धावसंख्या वाढली मध्ये म्हणजे 18 रन्स 18 धावा धावपळकावर लागल्या जातात. भूमित हा चेंडूच्या मागे धावत असताना नक्कीच बंधू आणि बंधूला आपण पाहिलं 2 बंधू यांना पाहतोय की कशा प्रकारे या 4 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. वीरेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज आहे. रेल्वे स्टेशन एंड करून धावसंख्या धावपळकर 18 अजूनही पाहिलं तर 39 धावांचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा वीरेंद्र बंधूसाठी यावेळी लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी पहिला हादरा बसतो तो म्हणजे RK दत्ताळी संघाला बंधूच्या रूपाने बंधू बाद. तर नवीन बॅट्समन कोण वन डाऊनच्या सुरुवात पाहतोय तर वन डाऊन जितचंद्र निखिल पाटील आणि पहिला आपल्या महेंद्र भगत आजच्या दिवसात खूप चांगली अशी कामगिरी करताना बघतोय. तर महेंद्र भगत नक्कीच आम्हाला सहकार्य करत असतात. आज सुद्धा सहकार्य केलंय चांगल्या पद्धतीने. जवळजवळ 5 फोन केले नंतर ऑफिसवर गेले त्यांना शोधायला नक्की आहेत की नाहीत. थोडीशी भीती निर्माण झाली होती पण बघा सक्षम कार्यकर्ता काय असतो त्याचे उत्तम उदाहरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर आमचे 2 कॅमेरामॅन सुद्धा सज्ज आहेत. तर नक्कीच चिते की चाल बाज की नजर जसं की आमचे 2 कॅमेरामॅन आपण पाहतोय. धावसंख्या धावपळकर झाली ती म्हणजे 18 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. वीरेंद्र याला सफलता मिळाली ती म्हणजे बंधू याची. आता आलेला नवीन आलेला फलंदाज निखिल पाटील आपण बघतोय स्ट्राईकवर आहे. निखिल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपील होत आहे. नक्कीच पंचांवर दबाव डाळण्याचा प्रयत्न होत आहे. नक्कीच बघूया आपण 2 पंच विचार विनिमय करतील काही शंका नाही. तर या ठिकाणी नक्कीच पंच आमच्यापर्यंत डिसिजन देतात. नक्कीच बॅटची कळा चाटली होती आणि नक्कीच या ठिकाणी निखिल पाटील यांची खेळी संपुष्टात. नक्कीच रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पंच योग्य ते डिसिजन देतील. या ठिकाणी सक्षम पंच आहेत. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच. कार्यकर्ता दशक ठेवला यो जुचंद्र या गावात. आता मात्र जितेंद्र संघाचा लिटिल मास्टर
नक्कीच दीपेश पाटील मैदानात. आणि आपण पाहिलं तर या संघामध्ये मोठमोठे खेळाडू आहेत. तर एक नाव मी नक्कीच घेईन, मिस्टर JPL, पहिल्या सीझनचा नक्कीच हिरो केवल मात्रे. याला कसं विसरून चालेल, कारण की दुसरा सीझन येतोय नक्कीच आणि यावेळी त्यांना अजून चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या संघामध्ये केले मार्गारेट 11 या संघामध्ये त्यांचं सिलेक्शन होत आहे. नक्कीच निखिल बाजरांचा दीपेश याला बढती दिली जाते. दीपेश रन मशीन म्हणून ओळखले जाणारे दीपेश आता मैदानात. आणि आता मात्र वीरेंद्र नक्कीच हॅट्रिक वर येतोय. तर आपण बघतोय आमचे स्वयंसेवक ओमकार मात्रे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. हो, यावेळी हॅट्रिक नक्कीच चांगली गोलंदाजी वीरेंद्र मार्फत. दंडिका आईची घेऊन आणा, ओर केलं ती मैदानानं, ओर केलं ती मैदानानं, ओर केलं ती मैदानानं. नक्कीच वीरेंद्रचं कौतुक करेन. जरी धावसंख्या 18 असली तरी नक्कीच हॅट्रिक मात्र घेतली जात आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आणि आता मात्र शंखनाद केला जातोय आणि परतीचा शंख वाजवला होता, तो म्हणजे स्वरा 11 राजावळी संघाकडून वीरेंद्र यांच्या मार्फत आपण पाहिलं. तर आता मात्र नवीन आलेला फलंदाज दिवेश. 20 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण बघतो RK दत्ताळी संघ असं वाटलं होतं सहज या स्पर्धेमध्ये आपला वर्चस्व गाजवेल, पण थोडंसं अडचणीत आणण्याचं काम स्वरा 11 राजावळी तसेच वीरेंद्र याने केलं जात आहे. नक्कीच हॅट्रिक होत आहे या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक दुसऱ्या मॅच मध्ये. नक्कीच चांगली बाब असेल गोलंदाजी मार्फत बघितली आपण तर. म्हणजे पहिली हॅट्रिक स्वप्नील यांच्या मार्फत होती, आता दुसरी हॅट्रिक म्हणजे वीरेंद्र यांच्या नावावर लागली जात आहे. पुण्याचा पुढचे चेंडू वीरेंद्र यावेळी मात्र थोडासा अडखळा येतोय. आणि आमचे रोहनजी पाटील युवा अध्यक्ष जिचंद्र विभाग आपण बघतोय या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नक्कीच मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. हो, यावेळी सुरेख चेंडू खेळून काढलाय, तो म्हणजे ग्राउंड क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. दुसरा प्रयत्न 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या तर ती आणि तिसरी धाव होईल की काय. या ठिकाणी 2 धावेची धावसंख्या वाढली जांभले 20 धावा. तर बघितलं दिवेश याला वरती जाते आणि दिवेश आलेले आपलं काम चोखपणे बजावताना नक्कीच 2 धावावर धावसंख्या जाऊन ठेवतो या 20 या धावसंख्येवर. आणि ज्यासाठी दिवेशला पाठवलंय तेच काम करताना दिवेश आपण पाहतोय मैदानात. वीरेंद्र पुढचा चेंडू घेऊन यावेळी चेंडूला हलकेच टॅप केलंय आणि नक्कीच 1 धाव पूर्ण केले. या 1 धावेची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली 21 धावा. षटक समाप्त झालेले मैदानात ते म्हणजे दुसरं धावसंख्या 3 गडी बाद 21 धावा RK दत्ताळी संघ. तर जाऊया एक छोटीसा डीजे ब्रेक पडतोय मैदानात. मॅचचा आखोदिका हाल तुमच्यापर्यंत घेऊन पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र. तर नक्कीच कार्यकर्ता चषक ठेवलाय आणि नक्कीच त्या कार्यकर्ता चषकाला आज सकाळी उद्घाटनाचा मान होता, तो म्हणजे आमदार बोईसर विधानसभेचे आमदार श्री राजेशजी पाटील नक्कीच यांच्या मार्फत झालं होतं. आणि नक्कीच तेव्हापासून सुरुवात झाली या मॅचला
आणि आतापर्यंत चांगली मॅच आपण पाहायला मिळाली. तर बघितलं धावसंख्या लागली ती म्हणजे 21 धावा आणि आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आणि नक्कीच दिवेश आणि कैवल्य ती कामगिरी योग्यरित्या पार पडतील तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा दिनेश नंबर 2च्या वैयक्तिक 2 संघाचा तिसरा षटक घेऊन आला तो म्हणजे दिनेश. पुन्हा एकदा कर्णधाराने दिनेशवर पूर्ण जबाबदारी सोपलाय. दिवेश सज्ज आहे फलंदाजीसाठी. दिनेश पहिला चेंडू घेऊन दिवेश साठी पुन्हा एकदा यावेळी चेंडू पहिला हलकी टॅप काढलाय. चेंडू एक धाव मिळाली क्षेत्ररक्षण होईपर्यंत. प्रसाद भुते त्या ठिकाणी धावसंख्या 22 धावा. तर 17 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळी सूचित खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच आदळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 22 धावा. आपण बघतोय नक्कीच या मॅच नंतर आपण एक हाफ क्लिअर करणार आहोत. द ग्रेट मॅडम संघ तुम्ही सज्ज राहायचं आहे. पुढच्या चेंडू दिनेश कैवल्यसाठी. यावेळी शेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघतोय आपण. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन होती ती म्हणजे 24 या धावसंख्येवर. त्या ठिकाणी स्वागत ठाकरे सुद्धा सज्ज आहेत. या ठिकाणी वारंवार ते आम्हाला योग्य ती माहिती पुरवतात. आपण बघतोय करण म्हात्रे आहेत तसेच हितेश भोईर छोटू हे सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याकडे सर्व क्रिकेटची माहिती आपल्याला त्यांच्याकडे मिळेल. तर आपण बघितलं सूरज भोईर ज्यांच्यावर पूर्ण मंडपाची जबाबदारी टाकली होती आणि त्यांनी पूर्णपणे पार पाडली आहे. त्यानंतर प्रथमेश म्हात्रे यांना सुद्धा पाहिलं. जेवढे आपण बघतो बॅनर्स त्यांच्या मार्फत लावले गेलेत. आणि सिद्धार्थ पाटील सुद्धा आहेत स्वतः आयोजकच आहेत ते पण. हो यावेळी पुलचा फटका आहे. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार डीजे. या मॅच साठी पडद्यामागचे कलाकार म्हणजे समित पाटील आहेत, चेतन पाटील, सुनील मुकादम, सनी भोईर, सर्व मित्र परिवार आपण बघतो हे पडद्यामागचे कलाकार आहेत. त्यांनी सर्व ही स्पर्धा रंगवण्याचं काम केलंय आतापर्यंत. तर बघितलं षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. आता मात्र 9 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. तर बघितलं बंधू खूप वेळ वाट बघत होता या फटका खेळण्यासाठी आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला हे मैदान उपलब्ध केलं ते म्हणजे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र मैदान. तुषार पाटील यांचे मी खूप सारे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे प्रताप भोईर आणि कुठलीच चूक होणार नाही. आणि विकेटचं पतन विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. या जुचंद्र गावाचा लखलखता हिरा ज्याच्या नावी 50वी मालिकावीर ज्याने उचलली तोच म्हणजे हितेंद्र भोईर पाती या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. आणि नक्कीच खारबावचे ते जावई आहेत आणि त्यांची आज अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. त्यामुळे आपण बघू दुपारी 3 वाजता ती ट्रेन येणार आहे
त्याच्यात ती खारबावची माणसं येणार आहेत अॅनिव्हर्सरी साजरी करायला. आणि पूर्णपणे कृष्णाबाईचं चायनीज विकत घेतलं जातं या ठिकाणी. संध्याकाळची सोय झालेली आहे. तर आपण बघितलं धावा लागल्या तर म्हणजे 30. आता मात्र 9 धावांची गरज आहे. उर्वरित 13 चेंडू. आणि दिवेश सुद्धा आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत चांगला खेळ दाखवला दिवेश आणि ज्यासाठी त्याला पाठवलंय ते काम पूर्ण करताना दिवेश. बघितलं चेंडू हलकेच खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूरज आहे. स्वप्नील आहे, माफ करा. शरीरयष्टी एकसारखी असल्यामुळे आमची थोडीशी गडबड झाली. या 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन बदली 32 रन्स ऑन द बोर्ड. आणि 12 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. 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 नक्कीच या ठिकाणी बंगाली मात्रे या ठिकाणी चांगलं आणि वेळोवेळी पाणी पुरवठा मंत्री बनलेत. आपण बघतोय कुठली आयोजन असो बंगाली मात्रे यांना आवर्जून आमंत्रण केलं जात आहे. आणि नक्कीच स्वयंसेवकाची भूमिका ते चोखपणे पार पाडतायत. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज. आता मात्र प्रताप भोईर स्वतः कर्णधार गोलंदाजीची बाजू आपल्या खांद्यावर घेताना आपण बघतोय. आपण बघतोय हितेंद्र आहे डावखेळा त्याचा फलंदाज आहे. बघूया सामना लवकर लवकर संपवायचा प्रयत्न असेल की काय. प्रताप यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी थांबून ठेवलं दिवेश याला. प्रयत्न मात्र तेच आहेत पण थांबून ठेवलं ते म्हणजे हितेंद्र याला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू प्रताप यांच्या मार्फत. आपण बघितलं धावसंख्या धावा स्थिर म्हणजे 32 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 धावांची गरज. आम्ही चेक करतो महेंद्र बघा त्यांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. जशी हितेंद्र यांनी गोलंदाजी हाताळली पहिले 2 चेंडू प्रताप याला 2 चेंडू नक्कीच वचपा काढला मला वाटतंय प्रताप यांनी. आणि यावेळी मात्र 3रा चेंडू षटकार लागेल की काय असा प्रश्नचिन्ह आमच्यापर्यंत उपस्थित झालेला आहे. धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 7. आणि यावेळी नक्कीच चेंडू खेळून काढला या ठिकाणी सूरज. चेंडूतल्यापर्यंत 1 धाव पूर्ण. आणि विनंती असेल द ग्रेट मराठा संघाचा कर्णधार तेजस सुंदरे लगेच या आमच्यापर्यंत. नक्कीच या ठिकाणी उपस्थित दाखवले अष्टविनायक नायगाव संघ. वेलकम वेलकम अष्टविनायक नायगाव. नक्की योग्य त्या टायमावर तुम्ही उपस्थित दाखवले त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच मनापासून आभारी आहोत. आणि स्वयंभू पायगाव हा संघ सुद्धा सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा वेलकम. तर 6 धावांची गरज आहे. प्रताप गोलंदाजी सज्ज. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत 1च धाव दिलाय. हो यावेळी चेंडू खेळून काढला त्या ठिकाणी प्रसाद भुते. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव काय रोखू शकणार नाही. 1 धावावर समाधान. 1 धावाची धावसंख्या वाढली जाऊन भुते म्हणजे 34 धावा. आता मात्र 5 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
प्रताप या ठिकाणी चेंडू नक्कीच खेळून काढला. हितेंद्र यांनी एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन बोलली 36 धावा. आता मात्र 3 धावांची गरज आहे, फक्त 3 धावांची गरज. सात चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे त्या ठिकाणी. सूरज चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एका हाताने चेंडू अडवला. फेकिंग होईपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण. आणि यावेळी मात्र स्कोर लेवल झालाय. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धाव्याची गरज आहे. सामना बरोबरीवर येऊन सुटलाय. एका धाव्याची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण बघतोय. नक्कीच दुपारच्या सत्रात चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. आपण बघितलं 2 सामने, दुसरा सामना चालू आहे. आतापर्यंत चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धाब्याची गरज आहे. नितेश आला गोलंदाजी मार्कवर. स्वरा 11 राजावळी संघ ज्याची बांधणी केली आहे तोच नितेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. त्यानंतर पाहिलं द ग्रेट माडा संघाचा कर्णधार या ठिकाणी तेजस सुंदरे आमच्यापर्यंत येताना, ज्यांनी मागच्या सामन्यात जबरदस्त खेळी. जवळजवळ नितीश राणा कॉपी बुक स्टाईल मध्ये ते खेळत होते. नक्कीच या ठिकाणी आयोजक आम्हाला सूचना देतात. नाणेफेक होईल, त्यानंतर 5 मिनिटाचा रेस्ट दिला जाईल दत्ताळी संघाला. एका धावेची गरज आहे. हो, यावेळी मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. नक्कीच चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. हा येतो विजयी चौकार. विजय आमच्यापर्यंत या नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेचा या मॅचचा मॅच कोण तर नक्कीच आमच्यापर्यंत थोड्या